छत्रपती शिवाजी महाराजांचा वर्धनगड कोणाला बघायचा वर्धनगड ही बघा ही बघा भाऊनं पाहुणचार कसा केलाय असं द्या ह्याला म्हणायचं माणसांची मन लई मोठी असते ती लक्षात राहून द्या समज. ह्या गाडीसाठी आज म्हणजे दिवसात 5 बस बदलून इथं आलेलो घेण्यासाठी ह्याला चावी ह्याच्यासाठी इथपर्यंत यायला लागलंय. हे बघा सातारा 1 नंबरला हे बघा साताऱ्याची गाडी लागते इथं. आता येईल थोड्या वेळात जशी गाडी येईल ना मग तसं गाडीमध्ये बसून मग मी निघतो पुढं. तारीख आहे 17 मार्च 6:45 आणि हर मध्ये मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तुम्ही टायटल थंबनेल बघून समजला की आज आपला काय करायचंय. हा ही बघा कसा निघाला आहे सूर्य असं वाटतंय असा चमकणारा गोळा आहे आणि ह्या चमकणाऱ्या गोळ्यासमोर असं मी पितोय असं गरम गरम सकाळ सकाळ पाणी आणि मी व्यायाम केला आहे. आणि आज मला कुठं जायचं ही तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्ही थंबनेल टायटल समजा गोष्टी बघून समजला असणार आहे आणि तुम्ही चतुर खूप जास्त आहात तर त्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही. तर चला पुढला प्लॅन आहे की आज साताराला जायचं आहे मला. साताऱ्यामधनं मला पुण्याला जायचं आहे. पुण्यातनं माझी मोटरसायकल घेऊन मला हाय असं महागारी यायचं आहे घरी. तर आजचा दिवसाचा याडा जे आहे ना ही लगभग 300 किलोमीटरचा जे नुसतं मला फिरायचं आहे आज. आता मी म्हणल्यावर चॅपी म्हणून जाते मला. ही मोजा आहे नीट लक्षात घ्या. अयो मला एक गोष्ट समजा नाही भावांनो की इष्ट नसते तर काय केलं असतं. अशा माझ्यासारख्या गरीब पब्लिकनं काय केलं असतं. गरीब माणसांना माझ्यासारख्या काय केलं असतं जर इष्ट नसते तर. कारण की इष्ट्यावर तर आज इकडं तिकडं मी जाऊ शकतो नाही तर मला कोण सोडवायला असतं साताराला एवढ्या लांब ना सुविधा ना कुठली. खरंच कोणी इष्टी चालू केली त्यांच्या पाया पडलं पाहिजे खरं. हे आणते अमलापुरे हे आणते हुमलापुरे. अरे हुपिया अरे ही दाखव की समोरचा व्ह्यू दाखव की. अरे बघ कसलं दिसतंय माझ्या घरासमोर बघ म्हणावती. अरे काय कसलं दिसतंय बघ ती. काय सकाळ सकाळ असं ढग निघल्यात आहे सूर्य निघायला लागलेला आहे आणि असं लाल 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 किरण पडलेली ती. समोर ही हिरवी शेती मका आणि आता ही तर मी आहे आणि समोर चुलवान जळत आहे. ह्याच्यापेक्षा आयुष्यामध्ये अजून आपल्याला काय पाहिजे. फक्त ह्या बघणाऱ्या पब्लिकनं आपल्याला सबस्क्राईब केलं पाहिजे असं मला वाटतं आणि लाईक पण केलं पाहिजे आणि मी चहा पिऊन निघलो पाहिजे. मी कॅमेऱ्याची काय सेटिंग्स बदलली त्यामुळे तुम्हाला जरा थोडी वेगळं दिसेल. कसं वाटतं ही तुम्हाला ही सेटिंग तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून सांगा. आणि पहिली सेटिंग जरा थोडी वेगळी होती आता सेटिंग थोडं बदलली आहे. माझा चेहरा लई काळपट दिसत होता ना तर त्यामुळे मला थोडं बदलावं म्हणलं आणि बघावं म्हणलं कसं दिसतंय ती. तर मला कमेंट करून सांगा ही क्वालिटी तुम्हाला कशी वाटते. या पहिली क्वालिटी बरी होती का ही क्वालिटी बरी आहे. ही ग्रेव्ही मला झोपून द्यायची नाही. लागलं बया अरे ती काळ 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 ती निघत नाही र ती लय भारी आहे. सर मग तव्यात सर मग हा ठीक आहे. थोडं जेवण केलं म्हणजे कसं रात्री शेवग्याशी एकदम लवली झाली. कशी आहे ग्रेव्ही हे बघा. काल रात्री घेतली मला शेवग्याशी लय आवडली. गरम चुलीवरची ही चपाती. सात वाजून 23 जाते आणि मी निघालो आता साताऱ्याला. पण आता मला टेंभुर्णीला इथनं 7 किलोमीटर आता मला टेंभुर्णीला जायचं आहे आणि टेंभुर्णीमधनं बस धरून मग साताऱ्याला जायचं आहे. असं काहीतरी प्रोग्राम आहे पूर्णपणे. तर चला आम्ही पोहोचलो सध्या टेंभुर्णी ह्या शहरामध्ये. हे आहे आपलं टेंभुर्णी शहर.
ओके, आम्ही टेंभुर्णी बस स्थानकावर आलेलो आहे. आता बघू एसटी कुठली आहे ती. पलीकडे लागते का? पलीकडे लागते गाडी. 7:45 यायची म्हणजे अजून 10 मिनिट टाईम आहे. अजून गाडी यायला 10 मिनिटं अजून. तेव्हा साताऱ्याची गाडी लागते इथं. आता येईल थोड्या वेळात. जशी गाडी येईल ना मग तसं गाडीमध्ये बसून मग मी निघतो पुढं. तसं पण साताऱ्याची गाडी पण चालते ना इथं पहिली. इथनं पण इथनं जाणार ना साताराला. हां मग ठीक आहे. मग अकलूजला जाते कसं? मामा म्हणतात या कॅमेऱ्यात काय काय होतं या. म्हणलं होतं शूटिंग सांगते चांगली. साताऱ्याची गाडी आलेली. चला बसू गाडी तर निघू आता. इथं माणसं उतरू द्या. गाडीत बसल्यालो. आज जरा थोडी थंडी मला जास्त वाजते. मला माहीत नाही कशामुळे पण थंडी आहे राव आज. गाडी पण गारातली गाडी. असं लोखंडाला हात लावलं की असं वाटतंय गार आहे गाडी गार आहे आज. 8:12 गाडी निघलेली आहे. आता ही गाडी जाणार नाही भावांनो अकलूजपर्यंत. आणि अकलूजमधनं हीच गाडी पुढे जाणार नाही. पण फक्त कंडक्टर आणि ड्रायव्हर बदलणार आहे. तिथनं मग दुसरं तिकीट काढायचं आणि मग तिथनं पुढे जायचं असं नियोजन आहे काहीतरी. अकलूजमध्ये बस दाखल झाली आहे. काय झालं आता? काय झालं? साताराला तर म्हणजे आता गाडी किती येते ना. ओके झालं. ह्यांना जे करत होतं ते त्यांना शेवटी केलं. मला माहिती आहे असं होतं म्हणून. अरे जात नाही गाडीचा बोर्ड करायला होत असता सरकारला. माझं सांगणार रे नाही ते आपल्या गाड्या जात. माहिती आहे आम्हाला. फसाफसी का करते मला समजत नाही. निघाली गाडी इकडे जावा तिकडं जावा इकडं तिकडं. खोटं बोलायचं असतं रे कधी. चला आता इकडून दुसरी गाडी पकडायची. मला तर आधी शंका आली होती. असं द्या म्हणली उतरायचं नाही बसायचं हे करायचं ते करायचं. शेवटी उतरायचं लागलं आम्हाला. अशी गुची झाली का नाही आज माझी एसटीमध्ये सांगतो तुम्हाला. टेंभुर्णीमधनं होती साताऱ्याची गाडी म्हणून बसलो बोर्ड लावला. त्यांना विचारलं भाऊ जाणार आहे का? जाणार आहे का? होय जाणार आहे म्हणली. काय अडचण नाही एकदम मस्त मजेत जाणार आहे. अकलूजमध्ये आलेली म्हणली कंडक्टरच नाही. आता म्हणली आता नाही म्हणली गाडी नाही म्हणली. आता मी इथनं गाडी पकडलेली बघा हे बघा. आता एसटी पकडलेली. आता ही जी एसटी आहे का नाही ही जाणार नातेपुत्यात नाहीचं दहिवडीतनं मग साताऱ्यातनं पुणे. काय माणूस आहे राव मी. सकाळ तर 3 गाड्या बदलल्या त्या भावांना मी चालतो या. मला माझ्या सायकलीकडले दिवस आठवतात. आता घर चवलं आहे ना आज तर सायकलीचे दिवस आठवतात मला लई जास्त. हे बघा आता मी दहिवडीमध्ये आहे आणि दहिवडीमधनं आता साताऱ्याकडे निघालो आहे आपण. आणि हे कल्लं जे वातावरण आहे का नाही ते एकदम असं काय म्हणते ते एकदम रेगिस्तानागत आहे. रेगिस्तान. अबे जल्दी चलो बे भाई. छत्रपती शिवाजी महाराजांचा वर्धनगड कोणाला बघायचा. वर्धनगड ही बघा ही वर्धनगड या बघा. सदलाक मी आता पोहोचलेलो साताऱ्यामधल्या बस स्टँडवर आहे. ही बघा सातारा बस स्टँड. आता वाट बघतो धनराज भाऊची. आपल्या धनराज भाऊ आलं का नाही मग आता इथनं लगेच निघायचं आहे मला चावी घेऊन त्यांच्याकडून.
येतील दादा चावी हिच्यासाठी इथपर्यंत यायला लागलंय चावी घेतलेली आता बघा. आता जायचं इथनं आणि आपली गाडी घेऊन मग पुण्याला माघारी घराकडे साईडला जायचं असं. दंडराज भाऊ कसं चाललंय या? बरं चाललंय या. लोड आहे भाऊचं काम चालू आहे. काय लयच गुलगुल लगेच बिगे जमलंय काय भाऊचं आता रातला नाद नाही करायचा. भाऊ पोरे असल्या पळत आले ते का नाही, खोटं बोलत नाही. बसमध्ये चढायला ही बघा बघा अशी लाईन लावली एवढी मोठीच्या मोठी लई मोठी ही बघा बघा. पुढल्या माणसं रात्र्या उतरायचं म्हणलं की प्रश्नच पडतोय बाबा मी जाऊ तरी कुठं नेमका. सातारा एवढी चावी घेण्यासाठी सकाळ धरणं ही 4थी का 5वी बस आहे माझी बदलाची. एवढी चावी घेण्यासाठी एवढा पळालो का नाही लई भयंकर पळालो राव आज. फायनली चावी घेतलेली आहे. आता जायचं इथनं पुण्याला आणि पुण्यात जाऊन मग तिथनं नंतरनं गाडी घेऊन मग जायचं सोलापूरकडल्या साईडला. म्हणजे एका माणसाला किती पळायला लागतं तुम्ही बघताय का? सोपं नाही राहू. जीवनामध्ये पहिल्यांदा AC बसमध्ये बसलो असं वाटायला लागलं या. सकाळ धरणं काय उकडत होतं कडे त्या बसमध्ये भयंकरमध्ये. आता पुण्याला निघालो. आता जी AC बस भेटलेली आहे मला. गाडीचा हाल बघा एकदा तुम्ही काय झालं ती बघा कसली झाली गाडी. एकदम बेकार अशी. एवढा धरोळा मी गाडी कधीच नाही बघितला. पहिल्यांदा बघितलं एवढा धरोळा मी. मित्राला बोलवलंय म्हणलंय माझा मित्राला चावी घेऊन लवकर या म्हणलंय खाली. आता माझ्या बागा नसती मी लपून बसतो आधी. भावासोबत छोटा प्रँक केला जीवनामध्ये. हे सध्या किचन आमच्याकडे असल्यामुळे अशा पद्धतीची गब्बर सिंग बघा भाऊनं पाहुणचार कसा केलाय. असं द्या. ह्याला म्हणायचं माणसांची मन लई मोठी असते ती लक्षात राहून द्या. समजलं ना? भाऊने बेल्ट भावना आंबा पण टाकलाय कापून. भावांनो गाडीची हालत बघा काय झाली बघा. ही बघा गाडीसाठी आज मी दिवसात 5 बस बदलून इथं आलेलो घेण्यासाठी. हिला हे फडकं बघा आता पांढरा समजा फडकं बघा. आता नुसतं गाडी पुसल्या फडकं बघा आता एकदा. भावांनो पुण्यामध्ये आपली गाडी घेतली घराकडे निघालेलो आणि आपल्याला आपल्या भावांना बघितलं. कसं काय बघितलं भाऊ? गाडीवर लगेच बघितला. भाऊनं सकाळी स्टोरी बघितलेली मी पुण्यात येणार आहे. आलो पुण्यात गाडी घेऊन निघलो साईडला. तितक्यात तर भाऊनं आणि वहिनीनं बघितलं आणि भेटाय आले. खूप जास्त भारी वाटतं इथं गाडी आपली. भारी वाटतं या? एक नंबर वाटतं तुम्हाला? भावांनो गाडीमध्ये काहीच हवा नव्हती. 2 महिन्यानंतर गाडी स्टार्ट करतो ना तर त्यामुळे काहीच हवा नव्हती. तर आता हवा भरली. आता निघायचं या. लय गर्दी आहे रे लय गर्दी. पुण्यातली गर्दी समजायची असतं डेंजर. आणि त्यातमध्ये गाडी घेऊन जायची बिन हेल्मेटची ते लय मोठं टास्क आहे माझ्यासाठी. चला भाऊचं बिल पे करून निघू आता. बापरे मला वाटलं नव्हतं पुण्यामध्ये मला एवढी ओळखते ती म्हणून. तेव्हा ते ताई त्या मी निघालो होतो गाडी घेऊन. ते ताई आल्या अचानकच. काय म्हणता काय चाललंय या? बरं आहे समजा. ओके ताई आल्या म्हणलं ओ मला भेटायचं आहे तुम्हाला. 1 मिनटं माझ्या मुलाला तुम्हाला भेटायचं आहे. तर ठीक आहे म्हणलं. आता मला पण जरा थोडी गडबड आहे ना तर त्यामुळे म्हणलं फोटोज घेऊया म्हणलं. पुढल्या वेळेस आल्या भेटूया म्हणलं मुलाला. अजून 1-2 हाक मारलेली पण मी गडबडीत असल्यामुळे मी निघालो. तरी भेटते तेवढ्यांना भेटून निघालेलो आहे. लगेच ओळखलं. बापरे भावांनो मी पुण्यामध्ये काय बघतोय. अरे काय म्हणालो कसला दुर्घटना राव. काय माणसं राव. 11 वाजायला लागले रात्रीचे 11 आणि मी आत्ताशी इंदापूरमध्ये पोहोचलेलो या. इथनं वरल्या साईडला इंदापूर आहे. इथनं सरळ टेंभूर निघाल्या साईडला. ही पुण्यावरून रोड आला आहे खरंच. आज गाडी घेऊन आलो आहे का नाही एवढा जास्त ताप झाला का नाही. आज दिवसामध्ये 5 बस बदलल्या. त्यानंतर 150 किलोमीटर बिना हेल्मेटची गाडी चालवली. हे बघा डोळे बघा. डोळे बघा डोळं
डोळं एवढी बेकार कंडिशन झाली का नाही डोळ्याची माझ्या, काही समजा नाही असं झालंय मला. झोप पण लागली आणि डोळ्यामध्ये एवढी जास्त घाण गेली का नाही आज सांगू शकत नाही कोणाला मी. लय बेकार. बस अजून किती, अजून 20 किलोमीटर जायचं, अजून 20 किलोमीटर नंतर आपलं घर येतं या. तर असू द्या, काय अडचण नाही. फायनली भावांनो इंदापूरच्या टोल नाक्यावर आलेलो या, म्हणजे आपल्या घराजवळ आपली पल्सर NS घेऊन. भाऊ ही गाडी खरं सांगतो या, बाप आहे ही गाडी, बाप आहे खरं सांगतो मी, बाप आहे. 2 महिने गाडी बंद जागेला, स्टार्टर मारला डायरेक्ट चालू. ए नाद नाही करायचं भाऊ. 11:22 पोचली घरी. आजार उघडते गाडी इकडं. झाले झोप. नाही बघा तुम्हाला जीव हात पाय धु. कसं बोलती. झोप झोप झोप. तर भावांना गाडी लावली आतमध्ये घरात. मी पण झोपतो, तोंड धुले आता, मस्त फ्रेश झालो थोडं. तर भावांनो असा काहीतरी व्हिडिओ होता. जर व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक चॅनल करून सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. आता झोपायची खरी मजा येते. सबस्क्राईब करा.